नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळेजणी? मस्त मजेत आनंदीने आनंदीत राहा. आजच्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे. मस्तपैकी मी चहा बनवत आहे. म्हणजे दोघांसाठी. मुलांना दूध दिलं आणि म्हटलं जरासं बाहेर येऊन फिरून बघावं. सुंदर अशा चिमण्या चूचू करत होत्या. म्हटलं त्यांना लगेच कॅमेऱ्यात कॅप्चर करून घ्यावं. या बोर्डावर येऊन बसल्या होत्या. चिवचिवाट चालूच होता दोघींचा. आणि बाहेरचा परिसर आजचा बघू शकताय किती सुंदर दिसत आहे. हिरवागार, मन प्रसन्न करणारं असं वातावरण झालं होतं. ॲक्च्युली आजचा दिवस आहे रविवार. हा माझा व्लॉग 2 दिवसानं येत आहे. सॉरी फॉर दॅट. बघू शकताय इकडे कमळंसुद्धा आलेली आहेत आणि बोळामध्ये बघितलं तर सुंदर अशी फुलं 4 जास्वंदीची आलेली आहेत. देवाला फुलं घालायला आज भरपूर आलेली आहेत. देवासाठी फुलं. हा चवळीचा वेल देखील बहरलेला आहे. सुंदर असं आजचं मन प्रसन्न करणारं वातावरण. गुड मॉर्निंग झालेली आहे. चला मग सुरुवात करूया आजच्या दिवसाची. तर मी आज जाते आणि आज जाऊन बघितलं तर मी आज लोणी काढायला घेतलं होतं आणि लाईट गेली अचानक. घेतलं आणि लाईट गेली. म्हटलं आता गंमतच झाली माझी. म्हटलं आता थोड्या वेळाने जेव्हा लाईट येईल तेव्हाच आता राहिलेलं हलवणार. मी ॲक्च्युली मिक्सरच्या भांड्यामध्ये हलवते आणि लाईट लगेच 15 मिनटात आली आणि मी लगेच लोणी काढून कडवायलासुद्धा ठेवलं. शेंगदाणे घालून पोहे मस्तपैकी केलेले आहेत नाश्त्याला आज. आता दूध आलं म्हणून मुलाने हाक दिली. म्हटलं पटकन जावं आणि दुधाची पिशवी आत घेऊन लगेच दूधसुद्धा तापत ठेवावं. चला तर मग मी आत नेऊन ठेवते दूध कट्ट्यावरती आणि मग राहिलेली कामं काय काय ते नियोजन बघते आणि पुढचं काम करणार. तर छान असं दूध 1 लिटर आम्ही घेतो. आता ही थोडीशी रात्रीची भांडी पडली होती. म्हटलं स्वयंपाकाला घालण्या अगोदर ती घासून घेऊया म्हणजे पटकन मला स्वयंपाकसुद्धा करता येईल. घासेपर्यंत तिकडे बघा माझं तूपसुद्धा कडलेलं आहे. छान अर्धा किलो आलेलं आहे. दूध पण मी लगेच तापवत ठेवलं आणि काय करणार मी आता सगळं लोटून पुसून काढून मी धुवूनच पहिला धुवून घेणार. कारण आज काय रविवार असल्यामुळे काय वेळाने जेवायला बसलं तरी चालते. वेळ काय होणार नाही शक्यतो. आत्ता असे वाजलेले आहेत 10. म्हटलं 1 तासाभरात आपलं सगळं आवरलं की 11 ते 12 जेवण होईल. मग लगेच लोटून काढलं, मी पुसून काढलं आणि लगेच मी धुयाला निघून गेलेली आहे. रविवारचा दिवस म्हणजे एक दुप्पट कामाचा दिवस असा मला वाटतो. सर्वांसाठी तो सुट्टीचा असावा कदाचित आणि माझ्यासाठी कामाचा असावा असं मला नेहमी वाटतं. आता धुवून झालं आणि मी वरती वाळत घालण्यासाठी आलेले आहे. बघू शकता वारं भरपूर सुटलेलं आहे. या एरियामध्ये आमच्या भरपूर वारं येतं. लगेच कपडेसुद्धा सुकतात वाऱ्यानेच. एक एक करून धुणं मी वर आणते. एकदम बादली मला उचलत नाही, ओझी असते. त्यामुळं आता आज पण मी बेडशीट धुवून टाकलं. रविवार असल्यामुळे आता धुणंसुद्धा सर्व बघू शकताय वाळत घालून झालेलं आहे. म्हटलं जरासा टेरेसवरचा व्ह्यूसुद्धा बघूया. टेरेसवरून कसा बाहेरचा परिसर दिसतो. अतिशय सुंदर आल्हाददायक असं वातावरण झालं होतं. हिरवागार परिसर बघून माझं मन एकदम हलकं होतं. फ्रेश वाटतं माझ्या मनालासुद्धा आणि मनसुद्धा शांत होतं. एक 10-12 मी एरजाऱ्या मारल्या टेरेसवरून आणि खाली स्वयंपाकसाठी गेले. स्वयंपाक झाला आणि जेवून आम्ही बसलो. त्यानंतर 4ची ही ॲक्च्युली वेळ आहे. मी इकडे कटिंग करायला बसलेले आहे. माझं ब्लाऊजचं वेगळ्या पद्धतीने कटिंग करणारे नोट्ससुद्धा काढलेले आहेत. मिस्टर म्हणाले मी चहा करतो म्हणून त्यांच्या पद्धतीने त्यांनी चहा बनवला आणि नंतर मुलाला भूक लागली. तो म्हणाला मला आज आई शेंगदाण्याचे लाडू हवे आहेत. मग मिस्टर म्हणाले विकत आणणार नाही मीच बनवणार म्हणाला तो. मग मी शेंगदाणे भाजून ठेवले होते. त्याने ते मिक्सरमध्ये घातले आणि वाटूनसुद्धा घेतले. गूळ चिरून घेतला आणि त्यात तूप घालून त्याने स्वतः शेंगदाण्याचे लाडू बनवले आणि सर्वांनाच भूक लागली होती. म्हणाले लहान मुलगा की मला शेंगदाणे घालून पोहे हवे आहेत पुन्हा. परत एकदा 4च्या टायमिंगला मी शेंगदाणे घालून पोहे सर्वांसाठी बनवायलासुद्धा तयारी केली आणि लगेच सगळ्यांना पोहे बनवून दिले. सगळ्यांनी छानपैकी पोह्याचा आस्वाद घेतला. आता मी काय करायला लागले बघा, पोह्यामध्ये सगळं मीठ आणि कोथिंबीर घालून घेतली आणि जिरे कांदा व्यवस्थित परतून घेतला. हळद टाकली
थोडी हळद कमी पडली होती, पुन्हा एकदा घातली आणि हा लिंबू देखील चिरून घेतला. जे काय भिजवलेले पोहे त्यातच तो पिळला, कारण सगळ्या पोह्याला व्यवस्थित लागतात म्हणून. तर छानपैकी असे मस्त बाहेर पाऊस पडत आहे, त्यामुळे आत पोह्याचा आस्वाद घ्यायला अतिशय भारी वाटत होतं. आता बनवून देखील झाले माझे पोहे. सगळ्यांच्या प्लेटा भरल्या पटापटा आणि सगळ्यांना दिलं आणि लगेच चहासुद्धा झाला आमचा करून. त्यानंतर बघा संध्याकाळी 7ची वेळ आहे. कणिक मळलं मी, इकडे भाताला सुद्धा ठेवलं आणि संध्याकाळचं दूधसुद्धा तापवायला ठेवलेलं आहे. आणि आमटीसुद्धा उकळली, ॲक्च्युली सकाळचीच आहे आणि भांडीसुद्धा माझी घासून झालेली आहेत. हे तुपाचं भांडं मी भिजत घातलेलं आहे, जेणेकरून नंतर भिजलं की व्यवस्थित मला घासून ठेवता येईल यासाठी. आणि इकडे मिस्टरांनी रविवारचं माल पाहिजे होता काय काय तो आणून दिलेला आहे मला. आट्टा हवा होता आणि थोडे साबणं आणि कांदे आणलेले आहेत आणि मला डाळीसुद्धा आणलेला आहे. मला लावायचं होतं ॲक्च्युली 2 दिवसापूर्वीच, तर आणून दिला आहे तर करूया म्हटलं. आता संध्याकाळीच्या जेवणाला हवे होते सर्वांना अंड्याची भुर्जी. मग म्हटलं अंडी आणा, अंडी आणून दिल्यात. म्हटलं लगेच फोडणीला घालूया. मग कांदा चिरून टाकला, मस्तपैकी गुलाबीचा रंगावर परतला. हिंग, हळद, चटणी, मीठसुद्धा त्यामध्ये टाकलं. मी बनवलेला गरम मसाला तो देखील टाकला आणि टोमॅटो थोडा चिरूनसुद्धा टाकला. मी गरम मसाला जो बनवला आहे त्याची रेसिपी तुम्हाला या चॅनलवर मागील काही व्हिडिओमध्ये टाकलेले बघू शकताय. आणि अतिशय सुंदर लागतो तो गरम मसाला. ह्यामध्ये घातलेला मुलांना फार आवडला तो गरम मसाला. एकदा नक्की करून बघा, त्या पद्धतीने गरम मसाला मस्तच होतो. तर अंडी अशी फोडून टाकलेली आहेत आणि अंड्याची भुर्जी करायला मी लगेच घेतलेलं आहे. मंद गॅसवर असं परतून व्यवस्थित हलवून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित अंडी शिजतात त्यामध्ये. माझी ही पद्धत आहे, तुमची कोणती पद्धत आहे ती तुमच्या पद्धतीने करू शकता. मी इकडे कोथिंबीर काढत आहे. धुवून घेतली कोथिंबीर, ती चिरून वरतून घालणार मस्तपैकी घातलेली आहे. छान असा अंड्याचा वास, अंड्या मसाल्याचा वास यायला लागला आहे. ॲक्च्युली मुलं लगेच येऊन बसलेले आहेत, म्हटलं ताटं करून बसा. तर चला मग आजचा व्लॉग इथेच थांबवते. आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतची बेल आयकॉनसुद्धा हिट करा, म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हटलं की लगेच नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू सो मच.